का रश्मी, सारे बिचारे आपल्यापासून तुटल्या तुटल्यासारखेच झाले हो बाबा. तिकडे गंगा तुटली, कोमल तुटली, जो थो पुरी आपली मित्रताच तुटली हो बाबा. कोणीच नाही राहिलं हो माय. आपली मैत्री किती गैरी मैत्री होती व वाटलं काय कोणाच्या येण्यानं कोणाची तरी मैत्री तुटन म्हणून. फक्त एका माणसामुळं हे सगळं हिपट आलं. कोण? दिव्या. दिव्या लय बदमाश आहे, हरामखोर आहे दिव्या. दिव्याच्या आहे ना सगळा कांड झालाय. नाही तर काय माय, शांताबाई लय बदमाश पोट्टी आहे बाबा. ते लय बदमाश पोट्टी आहे. काय करतो व? जाऊ दे, 2-4 दिवस शिकवे गेले राहीन मग मिटून जाईल. हा पिंकी आली होती बिचारे. तर ते बोलायचंच राहिलं बाबा. पिंकी आली होती म्हणे बाई इथे मला पार्टी करू म्हणे काकू असं तसं. आई म्हणे म्हणे का शांता काकूले विचार. तर मी म्हणलं बाई काही चांगलं नाही वाटत ना पार्टी मार्टी करणं. ते कोमल तुटली बापा एकटी, काय करण कुठं काय करण तिचा विचार नाही काही नाही. त्यात मी फसली बाई मंदात. मी नाही मार मोठेपणा दाखवला आणि कुठं पार्टी मार्टी करते. मी म्हटलं तुम्ही लेकरं लेकराची करा म्हटलं, आपण काही पार्टी करू नये म्हटलं. आपण लागेच गुढी पाडव्याला एखादं मोठं जेवण करू म्हटलं, जेव्हा सगळेजण सोबत राहीन असं म्हटलं बाई पिंकीने मी. मग नाही तर काय हो माय शांताबाई, मी नाही तसंच म्हटलं. नाही म्हटलं तरी बाई तू एवढी जिद्द करूनच राहिली एकदा शांताबाईला विचार म्हटलं बापा. नाही काय मी नाही म्हटलं, लहान लहान लेकरं असेल तर करून घ्या बाई म्हटलं. ते म्हणे कुठं आई म्हणे लहान लहान लेकरं पैसे नाही जुळत ना काय जागा मागा सारे लोक वास करते म्हणे अजून पाहिजा बापा ते पाहिजा बापा. कुठं त्याची सोड म्हणे पिच्छा, तुमच्या मागं मागं आमचं बरं होते म्हणे थे अशी म्हणे. म्हटलं विचार बाई म्हटलं मग शांताबाईले म्हणत असेल तर मग करू म्हटलं. तसं तर बरं वाटत नाही म्हटलं, पण विचार म्हटलं तिला म्हटलं. असं नाही विचारलं तिनं, पण मी म्हटलं करू म्हटलं गुढी पाडव्याला. हा गुढी पाडव्याला नाही तरी आपलं हिंदू लोकांचं मराठी नववर्ष तेव्हापासूनच सुरू होते का नाही. पाहू मग तेव्हा पाहू, जाऊ दे. आई मी तुला सांगून राहिली हे भोळी बाबडी शांताबाई बनते, शांता काकू बनते. आई याच्या नांदाला लागत नको जात जाऊ. आपल्याला भिकार सोड. नुसतं उदार पाहिजे म्हणते, फुकट्या वनाचे म्हणते, फुकट्या वनाचे. आई मी सांगून राहिली हिच्यासोबत बिलकुल बोलायचं नाही काकू सोबत. आणि पोट्टीला हरामखोर आहे, भांडण लावी आहे. सर्वेची रिश्ते नाते आपल्यापासून तोडायला पाहून राहिली आई. ह्या पोट्टी सोबत ह्या पोट्टीच्या परिवारासोबत बिलकुल काही घेणं ठेवायचं नाही. मी सांगून राहिली काहीच कुठल्याच गोष्टी हिच्यासोबत करायच्या नाही. तू नाही मामासोबत बोलायचं नाही. शांता काकू सांगून राहिली मी. ती पोरगी लय वानावानाची बोलून घेते मामा आईले. आई मी तुला सांगून राहिली ज्याचं करतं भलं तो म्हणते आपलंच करो. आई तुला काय काय रंगारंगाची बोलली हो माहिती. त्या नवरा काढला, त्या डवरा काढला, काय काय नाही बोलली बाई. मी भुलू नाही गेली बाई. आता लय वानावानाची बोलली बाई. हा म्हणे त्या मायले झगडे आहे म्हणे, ती माय झगडेच पोचते म्हणे. आई ती माय शिनाल आहे म्हणे. लय वानावानाची कशी बोलली वा आई तुले व. एवढी करता माय तू हिच्या मायासोबत बिलकुल बोलत नको. तू हिची माय त्या दुसऱ्या कुठल्या गोष्टी सांगते आणि त्यासोबत दुसऱ्या कुठल्या गोष्टी सांगते. हे लय बदमाश आहे आई. फुकट्या मनाची आहे, भिक्कार चोट. पिंकी एवढ्या बाहेर बोलत असते का व? झगडे मगडे तू शिकली काय आता असं बोलायले? कोण तुला चांगलं नाही वाटत काय? आम्ही दोघी जणी एक सोबत राहून राहिलो, तुला चांगलं नाही वाटत काय? घरफोड्या गोष्टी काय करता व? अय शांताबाई ती आई पोरी काही कमी बोलली का होती? पोरगी तर मा शिन्नाला साले. त्या पोरीचा आम्ही झाकू ठेवतो म्हणून काय? ती पोरगी तर लय वानावानाची बोलली होती मागच्या वेळेस आम्हाला. तरी आम्ही तुला काही सांगितलं नाही. बोलली असेल ती पोरगी. त्या पोरीने का माझ्या नवरा तोंडावर माझ्या नवरा काढला आणि त्या पोरीनं त्या नवरीनं माझे झगडे काढले होते. हाव ना, तर ती पोरगी काय सांगते व? हाव ना, ती पोरगी काही कमची नाही बाबा शांताबाई. माझ्या पोरीला काही म्हणू नको. त्या पोरीला दाबतो. ती पोरगीच घर पोळायच्या मागे लागली आहे. काकू मायली शिनाला गिनाल नको करू. चांगली बोल, चांगली बोलाले तर. तिकडे नवरा जेव्हा मारते दारू पिऊन काडी ना तेव्हा माईच्या असं चरणी येतं व. भुलली का मामाईचे उपकार? काय गोष्ट करता व तू? उपकार 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 सांगून राहिली तर. कायचे उपकार केले व तुला भेंडाचे? उपकार करायला का सोनं दिलं काय आम्हाला आणून? मोठी सांगून राहिली सोनं चालली उपकार केल्यासारखं. पायशीन तर एखाद्या दिवसाचा सारा दिला असेल कुत्री. आता तू बी गंगासारखीच झाली काय? आपल्या पोरीचं झाकू ठेवून राहिली, लोकांच्या पोरीचं वाकू म्हणजे उघडं पाडून राहिली. असं नसते रश्मी. आपल्या पोरीला दाबा लागत असते. त्या पोरीला जराशी दाबून नाही राहिली होती व. शांताबाई आम्हाला सवय नाही आमच्या घरातलं दाबून ठेवायचं, लोकांच्या घरातलं उसनू बाहेर काढायचं. शांताबाई जेव्हा मागच्या वेळेस त्या पोरीचा कांड झाला होता ना, गंगानंद मीना पुरा कांड दाबला होता. ती पोरगी अशी आम्हाला वानावायची तवाही बोलली होती. तू होय म्हणून आम्ही तिला सोडून दिलं. आताही माझ्या पोरीला काहीच्या काही बोलली. मागाई काहीच्या काही टोमणे मारणं चालूच राहते. भिकार चोट आहे, असं आहे तसं आहे. आम्ही काही खाली येऊन बसतो का? बरं एखाद्या दिवशी खाली दिलं तर आमच्याकडून तू मार्कानेच कामच काढून घेता आमच्याकडून, काम काढून घ्यायला तर. 15 मे ह्या लेकरायचं कानावर घेतल्यानं होते का? ती पोरगी मार कायच्या काही बोलून राहिली तिकडे. अव शांताबाई मी पोरीचं कानावर नाही घेत. मी पोरीचं कानावर नाही घेत बिचारे. पण तुझी पोरगी कमची नाही आहे ना. ती पोरगी मला तोंडावर बोलली तर पोरीला बोलली नसं अशातला भाग आहे काय? सांग बरं. काय माहित बाबा कसाच काय तर साऱ्या तुम्ही मायावरच येऊन पडल्या. सारेचं टेन्शन मलेच आहे ना, मलेच आहे सारेचं टेन्शन. आणि सारेसाठी खराब मीच झाली. सर्वेसाठी मीच चांगली होती, सर्वेसाठी मीच चांगलं केलं आणि सर्वेले मीच दाड झाली. आता जोतो मला येऊन बोलते, जोतो मला येऊन बोलते. मी काय एवढी सस्ती झाली का बोलाल तुम्हाला? एवढी सस्ती वाली? कोणाचं एवढं भलं बुरं वाईट केलं मी ना? कोणाचं एवढं भलं बुरं वाईट करायला बापा? रश्मी
शांताबाई आम्ही बी तुझ्या मान ठेवतो ना, आम्ही बी तुझ्या मान ठेवतो. त्या घरादारातले लोक आम्हाला काही बोलून तर आम्ही सहन करतो शांताबाई. आज गोष्ट आमच्या चरित्रावर उठून राहिली. एवढीशी पोट्टे आमच्या चरित्रावर डाग धब्बे लावते. तुझी पोरगी माया मांग किती दिवसापासूनची लागली. तुला शब्दांत तरी सांगितलं काय? माया पोरीले सहन होत नाही शांताबाई. माई पोरगी खोटी आहे नाही, खोटी नाही आहे. जे खरं आहे तेच सांगते माई पोरगी. आणि तुझी पोरगी माया पोरीला पहिले अशी बोलली असन म्हणून माया पोरीने वानावनाचं तुझ्याबद्दल बोललं असन. मी मान्य करतो ना, 4-5 झपडा माया पोरीले मारतो मी आता, तू पाहून घे. पण माया पोरीले जेव्हा बोलणं रुतते तेव्हाच माझी पोरगी हलकटल्यासारखी बोलते, नाही तर माझी पोरगी अगाऊच्या तिगाऊ बोलत नाही हो माझ्या शांताबाई. काही नाही, कोणासोबत रिश्ते नाते नाही ठेवा लागत. चल घरी, हे अगाऊचा शानपणा दाखवते. हा, खाची सोय नाही कुत्र्या म्हण. हो समजलं, मला सारेचं समजलं. सारेले शांताबाईच दाढ झाली होती. तुम्ही शांताबाईला चाललं करून टाका ना साऱ्या एक खान. हो जा ना, हो ना बापा, ठीक आहे ना. मेन तर मीच आहे ना. बरं मीच मरतो ना, थांबा. हो बापा, काय खुले आश्वासन सोडता काकू. मार्को मल्ले जपू जपू ठेवतो, पोरीहून पोरी सारखी माया लावतो. हे अशा पुक्कड धमक्या आम्हाला नका देत जाऊ. हो ना, चालली आई भल्ली बोलली होती, पोट्टी वानावराची बोलली. हो, मला म्हणे ती आई म्हणे, जाऊ दे मी आता तुला सांगत नाही आई, लय रंगारंगाची बोलली ते. काय सांगू तुला पप्पा, लय रंगारंगाचं बोलणं येते आई तिला, कमची नाही येते. दारू पी के टल्ली हो के मैं ऐसी नाचूंगी के सजना को पसंद आ जाऊंगी. अरे कोमलची बच्ची माया माया पोटावर लाथ द्यायला बसले होते. केलं ना 2 मिनिटात दूर. अरे दिव्या बोलते 2 घंटा लगता. दिव्या तो क्रिमिनल है. वो सीधी सादी लड़की नहीं है. वो तो 10 ऐसे हाथ पे घुमाती है और लगती शरीफ है. अरे दिव्या बोलते आज मेरे बॉयफ्रेंड को साथ लेकर मैं घर में पार्टी कर रही हूँ. संपत्ति है मेरे पास, घर-दार है, बहुत सारा पैसा है. ऐश करना तो मेरा काम है. अरे नाही, अरे मला त्या पोटीला खतम करायचं. अरे म्हणजे पोटीला कदम करायचं, असं कदम करायचं डबल ते वाढवून दिली म्हणजे कशी गोष्ट आहे ना. अरे जो आपल्याला पटत नाही आपण त्याला ठेवत नसतो. आपण केलं ना, अरे कमला म्हणता घंटा लागते घंटा. अरे तुम्हाला काय माहित रे कमलाचा इतिहास. कमला गटर में से आई और फूल बन के दिल में छाई, इसलिए तो मुझे कमल बोलते. कमल का फूल. अरे यार भाषा यार, पैसा पे पाने गिराए बारी में काजल. अरे काजल जब बोलती है ना ऐसे अंगार निकलती है. अंगार. अरे ज्वालामुखी से बनी काजल काली नहीं होंगी तो क्या गोरी होंगी. मेरे को काला बोला था उसने. अरे देख कैसे ठिकाने लगाती हूँ सबको मैं. ला ला ला. अरे यार, ह्या सर्वेले बम फुल झाली, टल्ली झाली तर बम. हे तिची बिन आपतच आली आता तर. चल बाबा, फटकन मी माझी गाडी काढतो ना, निघून जातो. फालतू इथं कोणाला दिसून जाय ना, काही बी विचार करून लोकच्या माय बिन. चला यायले पॅक पाजून दिल्याच्या माय बिन. काय हाय तर यायच्या घरात सोनं नाणं घेतो ना, पळून जातो. काय हे पोट्टी नाही तरी एम वाढतोंडीच आहे. मस्त आता चान्स आहे, चोरीगिरी करतो याच्या घरातली मस्त. पता बी नाही लागत कोण केलं काय केलं. एवढ्या दारूच्या नशेत पळून जातो. आणि कोण येते तिकडे पुण्याला मुंबईला पाहिले खेळातले लेडे. मी कोमलले मारतो मी कोमलले. मारायचंच आहे ना मला कोमलले. मी कोमलले मारतो. कोमलले मारल्याशिवाय मी शांत नाही राहत. गावा कमला, किती दिवस झाले व. फिरायला गिरायला नाही गेलो आपण कुठं. काय नाही आपल्याला नवरे मिडल क्लास घरचे भेटले. खायचं असतं सोय नाही लागत ना, कुठं घुमाले नाही. माय कमला तुला तर नवराच नाही मग माय. तू काय सांगशील. प्रसन्न वदना सौभाग्यदायका. मी सांगतो ना, माझ्या नवऱ्यानं मला 5 बोटाची थापड नाही मारली, 2 बोटाची थापड नाही मारली माझ्या नवऱ्यानं. अरे कमला में वो दर्द है कमला में जो दर्द किसी में नहीं है. अरे कमला जो करती है वो कोई नहीं कर सकता. अरे मेरे पति ने किया ही क्या था जो उसको मैंने लॉकअप में डाल दिया. अरे इसको ही तो कमला बोलती है. अरे जो पसंद नहीं उसको सीधा मार डालती है, नजरों के सामने कभी नहीं आने देती, कुछ ना कुछ तो जुगाड़ जरूर करती. अभी देखना, धीरे धीरे करके सबको तोड़ दिया ना मैंने.
गजगय बोलू नको. काजलला गेलाय सर्व काम. त्या कोण काय होते व लसणीस ना. हे बाय मी तुला सांगून राहिली हळदीच राही बाई. अरे आपल्याशिवाय कोण करू शकते तुझ्या कोण काय होते. काळ्या रंगाचे काय ते. चल निकल. काजल मला माहित आहे पाहिणार राहिले. मला असं वाटतं शायद काहीच मजा नसून येऊन राहिली, कारण की मला याच्यात काहीच विशेष नाही वाटत आहे की मी काही विशेष केलं असणार म्हणून. पण आता बघा मला पण काही सुचतच नाहीये काय करावं कसं करावं. त्यात माझं मोबाईल इतका हँग मारते, त्याचं वेगळं मला टेन्शन आहे. तुम्हाला आता आवडला असेल नसेल आवडला आय डोंट नो, पण मी आता माझ्या मनोरंजनासाठी तर हे केलं मी. मला कसं तरी तुमचं पण मनोरंजन करायचं आहे, तर हे मनोरंजन मला नाही वाटत इतकं काही खास मनोरंजन झालं असेल म्हणून, पण प्रयत्न पूर्णपणे केला. ठीक आहे, आज इतकं आहे, उद्या त्याच्यापेक्षा भारी राहील कदाचित. आई येतं काय जराशी भाड्या लाज नाही वाटत तुले? मुर्दंग्या दारू पाहिजे तुला पुरा सत्यानाश केला. दारू पाहिजे तुला पुरी डोक्षाहून गंगा वाहू दिली. बायको तिकडे 70 शिंगीपणा करते, तू 70 शिंग्यावानी करत बाईल्या चोदीच. अरे आहे तू बी घेत जाय ना मस्त. कसं आहे मग आपल्या पुऱ्या परिवारात दारोड्या होऊन जाते ना पिदाड्या. अरे पिऊन घेत जाणं काय होते आई. बची जिंदगी है जगनी. अरे जिंदगी है. अरे अपनी जिंदगी के तौर तरीके से हमारे को जीना पड़ेगा यार. हो भाड्या चल जास्त बोलू नको. वांडाय तोंड्या तू यायचा ना ते सून म्हणायचं लायकीच आहे का ते. सारं मला घरात दाबू दाबू ठेवते, सारे काम घराचे मले करा लागते, तिले मले खाऊ घाला लागते. ते सून नाही बापा राक्षसीन वय बापा ते मागच्या जन्मातली कुत्री कुठची. साऱ्या डोक्षावर बसली मायावाल्या. तू यायच्या ना तर मला किती बाबा ताल करतो लेका साल्या तू बोलायला लावतो. वांडाय तोंडी भल्ली बदमाश आहे. कुठं हिंटे न कुठं नाही. हो ना रानगाई सारखी. रानगाय बापा जशी रानगाय असाले वांडाय कुठची. आपल्याला घरात दाबून ठेवते. हे काम कर, स्वयंपाक करून ठेवजो, हे करून ठेवजो. नाही करून ठेवला तर मारते बाई. नाही एका पोराशिवाय पण 2-3 पोरी शिवाय मला कोणी हाय बापा. आणि पोरी आहे तर बिचारा गरीब घरी आहे. त्याच्या घरी जाऊ तर त्याची नवरी ह्याच ताल करते. कोणाले वाईट म्हणा बापा. कायची लावली माय सुनन फोन. काही नाही बापा, हे देवाले म्हणतो का पुढचा जन्मच नको देऊ बापा. जन्म नाही पाहिजे मला आता. आई मी सांगतो तुला पुढचा जन्म घे तू. पुढच्या जन्मात मी तुया लाल वयन. मी लाल वयन तुयावाला. आणि तुया लाल पुढच्या जन्मात बिनव्यसनी राहीन मस्त. अरे देवाले मी जन्मच नाही मागत. माई लाल करून घ्यायची आहे का मला तुझ्यासारखे लाल पैदा करून. अरे तुले पैदा करून तर मी एवढी पस्तावून राहिली बापा. असं वाटते का बापा लेकर नाही झाले असते पुरले असते. काय माहित बाई गणपतच कशी निघालते बापा. पिढवण्या पिढी सासरा आहे तसाच, नवरा आहे तसाच, लेकर आहे तसेच. काय माहिती एखाद्याच्या माग जे मरेपर्यंत लागते तर लागतेच बापा. काय बाई जीवनात सुख आज आहे काय उद्या नाही. सुखाची वाट पाहून राहिली दिवस कोणासोबत बोलायची उजागरी नाही बापा. जशी ते मी सून झाली ते सासू झाली माई बोली. काय बापा कोणाच्या नशिबात असो पण एवढंही नसू बापा. अवय स्वयंपाक गिपाक केला का म्हटलं का नुसतं बदलेला अशी. चाल सांग स्वयंपाक केला काय. जास्त बोलायचं नाही, फक्त स्वयंपाक केला का सांग. नसन केला तर काळी आण त्याची. काळी आण आणि इकडे ये तू. केला ना स्वयंपाक जरा खाणं. कुत्री आली हिंडून पूज मागाले लंबाड तोंडी. कोण अशी करून राहील तू. फेट गिट येऊन राहिली का तुले. हे बा असं भालूचा गवत बोलायचं नाही आपल्यासोबत. तोंड जबान खाली करून बोलायचं. कोयता पर्यंत तोंडात. पेट येऊन राहिली का हे येऊन राहिली का. आणू का तुला सांगू का तुला पीठ कशी असते तर. वांडाय भाकरी मनवऱ्याला खाऊ घातलं का या लेड मेले. काय बोलून राहिली तू. कायच्या काय शिवाय देऊन राहिली. सुनवायरी वय ना तू. असं बोलणं शोभते काय तुले. काय बोलून राहील तू वांडाय बकरी. अव सासू वासू दारू पेली आहे मी दारू. तुने त्या लेकराला दारू पेला शिकवला. आज तू सुने दारू पेली. आज तू सून दारू पेली. किती गर्वाची गोष्ट आहे ना तुझ्यासाठी. अरे पुरा खानदान दारोडा आहे ना. अव तू तशी काय राहिली बा. मारत काय आणू काय एखादी बॉटल. आज आम देशी दारू आणून पाचतो तुले. तर तरी जवानच होतो तू एखादा म्हणा. अरे तुझे बेन नवरा बायको आज जोडाले जोड झाले मस्त. अरे आपल्याला अशीच बायको पाहिजे होती च्या बेन काजल. अरे तेरे जैसे बीबी बना मेरे को बीबी नंबर 1. हो जुदाई जुदाई हाय कैसी है जुदाई. जुदाई जुदाई रबाई ना जुदाई. आहो माझे राव मेरा पति देव मेरा महादेव. मैं क्या बोल रही तेरे को बेच डालू क्या रे मैं. मिलेंगे क्या तेरे कोई पैसे मिलेंगे क्या. है क्या कोई तुझे पसंद करने वाली. अरे मेरे ही नसीब फूटे है क्या फिर तेरे को पसंद करने के लिए. अरे मैं बेच देती हूँ तेरे को. पैसा ही पैसा. ओ श्रीदेवी के जैसा. ओ पिक्चर में कैसा दिखा था. अरे बाप रे पण तू विकना चला आएगी तर तरी आएगा बे भाड्या. माय बाई हे दारू पेली म्हणते बाई. सांग बाई सारे दारू पियत
घर कोण चालवण बापा, काय कोण चालवण, मी कोणाच्या इकडे पाहू? कशी व तू नालायक तोंडाची, आजपर्यंत एवढं तुझे सहन केलं मी ना. आजपर्यंत वाणाई होती तर वाणाई होती, बरोबर आहे, पण दारू प्यायला शिकली का व? करणार ती व्हायला पाहिजे होतं, पण दारू काय पेत माय बाईच्या जातीले शोभते का व असं? तू दारू पेली का म्हणजे? मी तर म्हटलं तू पे म्हणून, मी सांगून राहील तुला. ए बाय, बाहेर जाऊन जबर करायची नाही. दारू पेली ना, असं केलं तसं केलं, गाठ माझ्यासोबत आहे, जिंदा जाऊन टाकन. हो, जिंदा जाऊन टाकन ना, असं टाकन ना तसं टाकन. दबावातच ठेवत जाण तू आम्हाले. तू रात जाई मस्त शावासारखी पाटलीन. तू लय जबान चालून राहिली व आजकाल. बाय मी आज पहिलेच पेली आहे, आणि त्यात तू जर दिमाग खराब करशील ना, तर आज घरात काही ना काही बेकार होऊन जाईल. सांगून राहिली, आपल्या दिमागाच्या वरती काम नाही करायचं. जाय जेवायला ताट वाढ, यालाही वाढ, दलिंदराले खाल्लं प्यायला नसेल त्यानं तर तू जेवून घे. जेवत जाय मस्त, टेन्शन नको घेत जा. चलता ही रहता है, बड़ी बड़ी शहरों में छोटी छोटी बातें चलती रहते हैं. चल लवकर ताट वाढ, मी जाऊतो जगू द्या मला. घरातले काम किंवा करून ठेवतो, नाही तर वाड्या पण दुसरी गोष्ट, मी बेली म्हणून बाहेर कोणाला माहित नाही पडलं पाहिजे. कोणालाही माहित पडलं नाही का नाही राहिलं, तू मग विचार करतो मग तू. अरे रामा 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 रामा. तर नमस्कार बाबा मित्रांनो, कसे आहे तुम्ही सगळे? चांगलेच असाल ना? आमचं तर असा हाल चालू आहे, दारूमुळं किती घर बरबाद झाले नाही काय. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटू ना मग उद्या, नाही भेटू उद्या.